सर्वांनाच गुड इव्हनिंग. महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री देवकर सर, त्याचबरोबर संस्था अध्यक्षा सौभाग्यवती देवकर मॅडम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, विविध शाळांचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर पर्यवेक्षक, शिक्षक वृंद, तसेच ज्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आपण पार पडतोय असे टीम एक्सलनचे परेश कारंडे सर, सर्व विद्यार्थी आणि त्यांचे उपस्थित असणारे पालक, या सर्वांनाच सर्वात प्रथम मी तुम्हाला या वेबिनार मध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. मी श्री वाघमारे लहू रघुनाथ, मुख्याध्यापक, राजा शिवाजी विद्या मंदिर, लोकमान्य नगर, ठाणे. सर्वप्रथम सर्वांचंच मी या वेबिनार मध्ये स्वागत करतो. आज महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी आयोजित 11वी प्रवेश अर्थातच सीईटी ही जी सामायिक परीक्षा आहे, त्या सामायिक परीक्षा पद्धती, त्या परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा, कोणता अभ्यास करावा, याबाबत अर्थातच महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी संचलित राजा शिवाजी विद्या मंदिराचे आमचे शालेय समितीचे अध्यक्ष व समुपदेशक माननीय श्री जयंत घाडगे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शासनाने SSC ची परीक्षा रद्द केली. संपूर्ण निकाल हा बनवण्याची जबाबदारी त्या शाळांवरती सोपवण्यात आली. निकाल बोर्ड लावेल सुद्धा, परंतु पुढे काय? 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे. आपल्या पुढे येणारी ही सीईटीची परीक्षा ही कशी असेल? जर आपण शासनाने ठरवलेलं आहे की परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना द्यावयाची आहे त्यांनी द्यावी किंवा नाही, परंतु ही परीक्षा जरी ऐच्छिक असली तरी सर्वांनाच ही परीक्षा द्यावी लागणार आहे. इथं इच्छा समोर ठेवून भागणार नाहीये, कारण आपल्याला जर एखाद्या विशिष्ट चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर सीईटी ही अत्यंत महत्वाची परीक्षा आहे. त्याद्वारेच तुम्हाला त्या ठिकाणी पुढे जाता येईल. त्याचद्वारे तुमची गुणवत्ता त्या ठिकाणी पाहूनच तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे आणि प्रथम प्राधान्य या सीईटी असणाऱ्या या परीक्षेला दिले जाणार आहे आणि त्यामुळे सर्वांच्या दृष्टिकोनातून ही सीईटीची परीक्षा अत्यंत महत्वाची आहे. आता या येऊ घातलेली ही काय सीईटी परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, त्याचबरोबर सीईटीचा अभ्यास कोणत्या विषयाचा करावा, तो कसा करावा, 11वी मध्ये प्रवेश कशा प्रकारे दिला जाईल, जर परीक्षा दिली नाहीच तर काय होईल, असे मनात अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले असतील. परंतु आज आदरणीय श्री घाडगे सरांच्या मार्गदर्शनातून या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहेत आणि संस्थेने खरोखरच विद्यार्थ्यांच्यासाठी योग्य वेळी एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सर्वांनी या आदरणीय श्री घाडगे सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. आपले जे काही मनामध्ये प्रश्न असतील ते प्रश्न न घाबरता, ज्या शंका असतील त्या न घाबरता, त्या शंकांचं किंवा त्या प्रश्नांचं आपण सर्वांनी निराकरण करून घ्यावं. या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील सूत्र आपले मार्गदर्शक आदरणीय श्री घाडगे सर यांच्याकडे मी सुपूर्द करतो. ओव्हर टू मिस्टर घाडगे सर. धन्यवाद वाघमारे सर. आवाज येतोय माझा व्यवस्थित? हो 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 येतोय. ओके, थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयंत घाडगे, करिअर काउन्सिलर, महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी ठाणे. संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री देवकर सर, अध्यक्षा सौ देवकर मॅडम, संस्थेचे सर्व विश्वस्त, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, कोऑर्डिनेटर्स, पर्यवेक्षक, माझे सर्व सहकारी शिक्षक, या व्याख्यानासाठी उपस्थित माझे सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर इतर महाराष्ट्रातून समाविष्ट झालेले इतर शाळांचे विद्यार्थी, पालक आणि टेक्निकल सपोर्ट करणारे
श्री परेश कारंडे सर आणि त्यांची टीम, या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे 11वी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉर 11th ऍडमिशन्स. 11वी मध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे आणि त्या प्रवेशासाठी आपल्याला या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन या प्रवेशाबाबतचं मी आज तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. या व्याख्यानाची 3 विभागामध्ये मी विभागणी केलेली आहे. त्यातला पहिला भाग किंवा पहिला टप्पा म्हणजे प्रशासकीय भाग, ही सीईटी परीक्षा कशी आहे, त्याची पद्धती काय आहे. दुसरा माझा टप्पा असेल की परफेक्ट मुलांनी अभ्यास कोणता आणि कसा करावा याची माहिती तुम्हाला पूर्ण तर काही एका तासाच्या व्याख्यानामध्ये देता नाही येणार, परंतु तुम्हाला या व्याख्यानामधून निश्चित गाईडलाईन मिळेल. आणि तिसरा टप्पा या व्याख्यानामध्ये आहे तो म्हणजे शंका समाधान. तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या ऑलरेडी 2 दिवस पेपरमध्ये येत आहेतच, त्याचंही शंका समाधान आपणाला या ठिकाणी या व्याख्यानामध्ये करता येईल. जो गाफिल रहते वो मुश्किलें में आती है और जो सतर्क रहते उनको कामयाबी मिलती है. गेल्या वर्षभरामध्ये कोविडच्या प्रादुर्भावामध्ये 10वीचे वर्ग ऑनलाईन सुरू होते. जे विद्यार्थी वर्षभर सतर्क राहिले असतील, ऑनलाईन त्यांनी अभ्यास केला असेल, ऑनलाईन लेक्चर्स अटेंड केले असतील, तर त्यांना या सीईटी परीक्षेची काळजी वाटणार नाही किंवा ते उजळणीला सुरुवात करतील. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर ऑनलाईन लेक्चर्स अटेंड केले नाहीत किंवा ते गाफील म्हणजे निष्काळजीपणे वागले असतील, तर त्यांनी एक काळजी घ्यायची की या महिनाभरामध्ये चांगला अभ्यास करून सीईटी देण्याचा प्रयत्न करावा, किंबहुना त्यांनी सीईटी द्यावीच. कशासाठी हा आग्रह आहे की तुम्ही सीईटी दिली पाहिजे, तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही ज्या ठिकाणी आहात, तुम्ही ज्या ठिकाणी वास्तव्यास आहात, तुम्हाला तुमच्या घरापासून जवळ शहरामध्ये जर चांगल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा असेल तर सीईटी उत्तीर्ण होऊन तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळाले तर तुम्हाला चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळेल. आता हे चांगलं कॉलेज म्हणजे नक्की काय असतं, तर विद्यार्थ्यांना कदाचित असं वाटेल की चांगली इमारत म्हणजे चांगलं कॉलेज, असं नाही. परंतु चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही जर प्रवेश घेतला, जे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत, जी अनुदानित कॉलेजेस आहेत, तर त्यामध्ये तुमचा खर्च वाचतो. म्हणजे उदाहरणार्थ फीच्या बाबतीत तुम्ही प्रायव्हेट अनएडेड कॉलेजला जर प्रवेश तुम्हाला मिळाला तर तुम्हाला 25,000 रुपये 50,000 रुपये अशा प्रकारे फी भरावी लागेल. परंतु जर तुम्ही गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला प्रवेश मिळाला, तुम्हाला सीईटीला चांगले मार्क्स मिळाले, तर तुम्हाला कमी खर्चामध्ये तुमची 11वी 12वी पूर्ण करता येईल. त्या पैशाचा विनियोग तुम्हाला इतर ठिकाणी लॅपटॉप वगैरे अशा पद्धतीने खरेदी करण्यासाठी, तुम्हाला स्वतःला डेव्हलपमेंट करण्यासाठी होऊ शकतो. चांगल्या कॉलेजमध्ये चांगले प्राध्यापक असतात, तिथं लेक्चर्स वेळेवर होतात, तुम्हाला भविष्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात येतं आणि म्हणून आपणाला चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी सीईटीला तुम्हाला चांगला स्कोर असणं गरजेचं आहे. सीईटीला तुम्हाला चांगले मार्क्स मिळणं आवश्यक आहे असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या प्रादुर्भावामुळं, कोविड-19च्या प्रादुर्भावामुळं विद्यार्थ्यांचे आणि परीक्षा संबंधी कार्य करणाऱ्या सर्व घटकांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनानं एसएससीची परीक्षा रद्द केली. परीक्षा रद्द केली, अनेक विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला असेल, परंतु अभ्यास
हा फक्त परीक्षा पुरता मर्यादित नसून, फक्त गुण मिळवण्यासाठी मर्यादित नसून, किंवा तुम्हाला सीईटी मधून मार्क्स मिळवून प्रवेश मिळवण्यासाठी नसून, तर तो तुम्हाला ज्ञान मिळवण्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. तुमच्या पुढे परीक्षा रद्द झाल्यानंतर 2 प्रश्न उभे राहिले असतील, जे माझ्या समोर उभे राहिले होते, किंबहुना सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांच्या समोर उभे राहिले होते. त्यातला पहिला प्रश्न असा असेल की आता परीक्षा रद्द झाल्या, मग निकाल कसा लागणार? शासनानं त्याचीही पूर्तता केली, परीक्षा रद्द केली, परंतु निकाल कसा लागणार या संदर्भात एक शासन निर्णय जाहीर करून इयत्ता 9वीच्या 50% गुण, इयत्ता 10वीचे वर्षभरावर तुम्ही केलेले काम, ऑनलाईन लेक्चर्स यावर आधारित 30% गुण आणि तुमचे इंटरनल 20% गुण, प्रात्यक्षिक असतील, इंटरनल मार्क्स असतील, मुलाखती असतील, या सर्वांचे 20% गुण, असे 100% गुण तुम्हाला दिले जाणार आहेत आणि त्यावरून एसएससीचा निकाल तुमचा लागणार आहे. म्हणजे तीही व्यवस्था शासनाने केलेली आहे की तुमचा परीक्षा जरी तुम्ही दिल्या नाहीत तरी सुद्धा तुमच्या निकालाच्या संदर्भातली सर्व दखल शासनाने या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न तुमच्या समोर असा उभा होता की आता ठीक आहे, परीक्षा रद्द झाली, पण मग 11वीचे प्रवेश कसे होणार, का तर ते 10वीच्या गुणांवरच होतात. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी शासनानं 24 जून रोजी पुन्हा एकदा शासन निर्णय जाहीर केला. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी हा शासन निर्णय जाहीर केला आणि त्या निर्णयामध्ये विद्यार्थ्यांची सीईटी कशी होणार, विद्यार्थी सीईटी कशा पद्धतीने देणार, या सर्व बाबी या शासन निर्णयामध्ये जाहीर करण्यात आल्या. विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ 25 तारखेला स्क्रॅच युअर करिअर हा जो माझा युट्यूब चॅनल आहे यावर आपण 5 मिनिटाचा एक व्हिडिओ तयार करून पाठवलेला आहे. त्यामध्ये सर्व प्रशासकीय माहिती दिलेली आहे. तुम्ही तो पाहिला नसाल तर पुन्हा एकदा पहा, सबस्क्राईब करा, त्यातून ती माहिती तुम्हाला मिळू शकेल. मी आज त्यावर फक्त ओझरती नजर या ठिकाणी टाकणार आहे. या 24 जूनच्या GR मध्ये शासनानं एक महत्वाचं विधान केलंय. त्यामध्ये अशा पद्धतीनं की विद्यार्थ्यांना या परीक्षे संदर्भातली, सीईटीच्या संदर्भातली आगाऊ माहिती मिळावी, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, या दृष्टिकोनातून शासनानं निर्णय घेतलेला आहे. GR मध्ये जरी आता म्हटलं असलं की पुरेसा वेळ मिळावा, परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आजपासून जर कॅल्क्युलेट केलं तर पुरेसा वेळ म्हणजे तुमच्याकडे फक्त 1 महिना बाकी आहे आणि 1 महिन्यामध्ये तुम्हाला या सीईटीची तयारी करायची आहे आणि ती तुम्ही निश्चित कराल अशी खात्री आहे. दुसरं यामध्ये महत्वाचा मुद्दा असा की माननीय शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने एक समिती तयार केली, एक समिती गठीत केली आणि ती समिती या सीईटीचं संपूर्ण कार्यभार पाहणार आहे. आता ही जी सीईटी आहे ती कोणासाठी आहे, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ या मंडळाशी संलग्न कॉलेजेसमध्ये, या मंडळाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी ही सीईटी आहे. मग एसएससी बोर्डाचे विद्यार्थी असतील, सीबीएसई चे असतील, आयसीएसई चे असतील किंवा इंटरनॅशनल बोर्डचे विद्यार्थी असतील, अशा सर्वच विद्यार्थ्यांना या सीईटी देऊन 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना सीईटी द्यावीच लागेल. आता ही जी सीईटी आहे ती ऐच्छिक आहे.
म्हणजे विद्यार्थ्यांच्यावर बंधन नाही की त्यांनी सीईटी दिलीच पाहिजे. आता दोन भाग पडतात. जर सीईटी दिली तर सीईटीच्या मेरिटच्या रँकिंग नुसार विद्यार्थ्यांना प्रथम टप्प्यामध्ये प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी सीईटी देणार नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी 10वीच्या निकालानंतर 10वीच्या गुणांच्या गुणवत्तेनुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश दिला जाईल उर्वरित जागांवर. त्यासाठी विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचंय की आपण उर्वरित जागांच्या वर प्रवेश मिळण्यासाठी सीईटी न देण्याचा विचार करत असाल तर तसा करू नये असं मी एक समुपदेशक म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करेन. 100 प्रश्न आहेत. 100 प्रश्नांची ऑब्जेक्टिव्ह उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी टिक मार्क करायची आहेत आणि त्यामुळं तुम्ही निश्चित सीईटी द्यावी. तुमचा किती अभ्यास तुम्ही 1 महिन्यामध्ये करताय, किती झालाय याचा अंदाज घ्या, परंतु 100% विद्यार्थ्यांनी सीईटी द्यावी असा मी आग्रह धरेन. आता या सीईटी साठी अभ्यासक्रम जो तुम्हाला आहे तो 10वीच्या राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. म्हणजे आपला एसएससी बोर्ड जे आहे, एसएससी बोर्ड आपली बालभारतीची जी एसएससीची पुस्तकं आहेत या पुस्तकांवर आधारित, या अभ्यासक्रमावर आधारित ही सीईटी परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी विषय डिक्लेअर केलेले आहेत. इंग्लिश, मॅथ्स, सायन्स आणि सोशल सायन्स म्हणजे इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या 4 विषयांवर आधारित ही सीईटी दिली जाणार आहे. या प्रत्येक विषयाला 25 गुण असे 100 गुण. या 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असेल आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ असेल 2 तास. 2 तासामध्ये विद्यार्थ्यांनी या 100 मार्कांच्या गुणांची जी परीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह परीक्षा द्यायची आहे. ऑब्जेक्टिव्ह बहुपर्यायी प्रश्न म्हणजे मल्टिपल क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार. दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित राहील की आता आपले सगळे लेक्चर्स ऑनलाईन झालेत, परंतु ही परीक्षा मग ऑनलाईन आहे का? तर नाही, ही परीक्षा तुमची ऑफलाईन असणार. त्यासाठी जी परीक्षा केंद्र बोर्ड किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घोषित करणार आहे ते 10वीच्या निकालानंतर घोषित केली जाणार आहेत. केंद्र कोणती असणार आहेत, परीक्षा केंद्र कोणती असणार आहेत त्या संदर्भात. त्यावेळी विद्यार्थ्यांना ते कळेलच की आपलं परीक्षा केंद्र कोणतं असेल आणि तुम्हाला बोर्ड तशा प्रकारे पुन्हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि बोर्ड तुम्हाला त्या प्रकारे माहिती देईल. आणि तुमची परीक्षा मात्र परीक्षा केंद्रावर जाऊन ती परीक्षा होणार आहे, ऑफलाईन होणार आहे, ऑनलाईन होणार नाही. या परीक्षा केंद्रावर तुमचा 10वीचा निकाल साधारणपणे अंदाजे 15 जुलैच्या दरम्यान लागेल असं त्या GR मध्ये सुद्धा व्यक्त केलेलं आहे की 15 जुलैच्या दरम्यान 10वीचा निकाल लागेल आणि या निकालानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची ही परीक्षा होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून राहिलेल्या कालावधीमध्ये तुम्हाला साधारणपणे 1 महिना कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे आणि या उर्वरित कालावधीमध्ये तुम्हाला या सीईटीचा अभ्यास करायचा आहे. आता ही झाली या सीईटीच्या संदर्भातली जी प्रशासकीय माहिती आहे त्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी बोललेलो आहे. आता तुम्हाला या परीक्षेच्या संदर्भात अभ्यास काय करायचा आहे तो या व्याख्यानाच्या दुसऱ्या टप्प्याकडे मी वळतो. पहिल्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला बोललो की तुम्ही कशा पद्धतीनं शासनाने ही परीक्षा आयोजित केलेली आहे आणि त्या परीक्षे संदर्भात ती कधी असेल, किती मार्काची असेल, कोणते विषय असतील. आता विषयाच्या संदर्भात जरी त्यांनी तिथं 4 विषय दिलेले असले तरी सुद्धा हे 4 विषय नसून पहिला विषय आहे इंग्रजी हा विषय. या इंग्रजी या विषयाच्या संदर्भात
मी आमच्या शाळेचे तज्ज्ञ शिक्षक श्री तांडेल सर आणि श्रीयुत वाघमारे सर यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी ते अनेक वर्ष झालं आता इंग्रजी विषय शिकवतात. तर साधारणपणे काय विचारलं जाण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही काय संभाव्य इंग्रजीचा अभ्यास केला पाहिजे या संदर्भात मिळालेली माहिती आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगू इच्छितो की फिगर ऑफ स्पीच किंवा फ्रेजेस, मेक 4 वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड, वर्ड चेन, मग त्यामध्ये नाउन, ऍडजेक्टिव्ह किंवा वर्ब्स असतील. कंप्लीट द वर्ड बाय चूजिंग करेक्ट लेटर्स, रिलेटिव्ह वर्ड्स अल्फाबेटिकली ऑर्डर, मेक अ नाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, identify clause, proverbs, choose grammatically correct sentence, tenses, tense, identify the use of noun or adjective or adverb, infinitive, gerund, किंवा homophones, active passive voice. त्याचबरोबर choose correct describing word, convert sentence into exclamatory किंवा interrogative, articles, opposites, synonyms, types of sentence, translation of word. याच बरोबर की सेंटेन्स स्ट्रक्चर यामध्ये टाइप ऑफ सेंटेन्स ज्यामध्ये स्टेटमेंट, कमांड, क्वेश्चन्स, एक्सक्लेमेशन, पंक्च्युएशन मार्क, फुल स्टॉप, कॉमा, क्वेश्चन मार्क इत्यादी म्हणजे ग्रामरवर आधारित. त्याचबरोबर फिगर ऑफ स्पीच, अलंकार, नाउन काउंटेबल किंवा अनकाउंटेबल, पुट द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर, वाक्यक्रमानं लावा. त्याचबरोबर काळाच्या प्रकारावर आधारित काळ ओळखणे यासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा जाऊ शकतात. अशा विविध मग ते रायमिंग वर्ड्स असतील किंवा एखादा मिनिंगफुल वर्ड तुम्हाला तयार करायला सांगतील. त्याचबरोबर क्रॉस आउट द ऑड मॅन आउट, गटात न बसणारा शब्द तुम्हाला ओळखायला सांगतील किंवा क्वेश्चन टॅग और टेल टॅग या संदर्भात प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. अपोजिट्स मी मगाशी सांगितलं, प्रोवर्ब मगाशी सांगितलं, टाइप्स ऑफ डिग्रीज विचारलं जाऊ शकतं, डायरेक्ट इनडायरेक्ट वाक्य ओळखण्यासाठी विचारले जातील. तर अशा पद्धतीनं महत्वाच्या प्रश्नांची तयारी करून तुम्ही इंग्रजीच्या संदर्भात तयारी करावी असं मला वाटतं. आपल्याला इथं मर्यादा आहेत त्या विषयांच्या संदर्भात बोलताना, म्हणून मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये हे सांगत आहे. तुम्ही अधिक संपर्क तुमच्या शिक्षकांशी करून अधिक माहिती मिळवा किंवा इतर जे मार्गदर्शन आहे तेही तुम्ही या संदर्भात मिळवू शकता. हे झालं इंग्रजीच्या बाबतीत. दुसरा जो आपला विषय यातला आहे तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान, ज्याला आपण सायन्स असं म्हणतो. सायन्सचे 2 पार्ट आहेत, भाग 1 आणि भाग 2. साधारणपणे 20 प्रकरणांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि 10वीचं राज्य मंडळाचं विज्ञानाचं पुस्तक जर बघितलं तर खूप व्हास्ट सिलेबस विज्ञानाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणून तुम्हाला याचा निश्चित चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल. यामध्ये आमच्या शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ सरिता जाधव यांनी संभाव्य प्रश्न कोणत्या प्रकारचे असतील त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मी तुम्हाला ती सांगू इच्छितो. यामध्ये नियम, व्याख्या, सूत्रे भाग 1 मध्ये, एकक, गतीचे प्रकार, अणुअंक किंवा अणुवस्तुमानांक, संज्ञा, रेणुसूत्रे, रचना सूत्रे, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक स्वरूपन किंवा संयुजा, धातू धातू गुणधर्म, धातू सदृश्य मूलद्रव्ये, हॅलोजन, आधुनिक आवर्त सारणी, आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारले जातील. रासायनिक अभिक्रियांच्या प्रकारावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर अपवर्तनांक, प्रकाश या प्रकरणामध्ये अंतर्गोल आणि बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या ज्या विविध प्रतिमा आहेत त्या प्रतिमांवर प्रश्न विचारला जाईल. दृष्टिदोष आहे त्यावर विचारला जाऊ शकतो. धातूंचे क्षरण आहे,
तर अशा पद्धतीनं अल्केन, अल्कीन, अल्काईन यावर आधारित प्रश्न विचारले जातील. संपृक्त आणि असंपृक्त ज्या अभिक्रिया आहेत त्यावर आधारित किंवा हायड्रोकार्बनचे विविध प्रकार आणि उपग्रहांचे प्रकार, अशा पद्धतीनं हा जो भाग आहे तो तुम्हाला पहिल्या विज्ञानावर पहिला जो भाग आहे त्यावर प्रश्न विचारले जातील. विज्ञान पार्ट 2 जे आहे ते पार्ट 2 वर आधारित उत्क्रांतीचे पुरावे, त्यानंतर मानव वंशाचा जो भाग आहे तो प्रवास आहे, मानव वंशाचा प्रवास, त्यानंतर पोषण द्रव्ये, पेशी विभाजन, एकपेशीय आणि बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन, वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन, आकृत्यावर आधारित प्रश्न, मानवी पुरुष स्त्री प्रजनन क्षमता, प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान, लैंगिक आरोग्य, परिसंस्था, जैवविविधतेच्या पातळ्या, धोक्यात आलेल्या प्रजाती, ऊर्जा निर्मिती, मग त्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, प्राणी संधी किंवा प्राणी संघ, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, प्रोबायोटिक्स, सूक्ष्म जैविक विकरे, प्रतिजैविके, जैव तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग, सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक, सायबर गुन्हे, ताणतणाव व्यवस्थापन, आपत्तीचे प्रकार, परिणाम, स्वरूप व व्याप्ती, आपत्तीपूर्व व्यवस्थापन, आपत्ती पश्चात व्यवस्थापन आणि प्रथमोपचार यावर आधारित विज्ञान भाग 2 मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले, संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात या पद्धतीने. तिसरा आपला जो विषय आहे तो गणित हा विषय आहे. गणितामध्ये 2 पार्ट तुम्हाला पाहायला मिळतात किंवा तुम्ही शिकलेला आहात. त्यामध्ये बीजगणित असेल, भूमिती असेल. तर बीजगणिताचे जे प्रश्न आहेत ते आमच्या शाळेचे तज्ञ शिक्षक आदरणीय श्री गोरड सर यांनी या ठिकाणी आपणाला ही माहिती पुरवलेली आहे. त्यावर बीजगणितामध्ये आलेखावर एक सामायिक समीकरणे यावर आधारित प्रश्न विचारले जातील. प्रकरण 1 मधील लेखी उदाहरणावर आधारित वय, अंतर, काळ, वेळ, आयताची लांबी, रुंदी यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्ग समीकरणांचे अवयव शोधा, त्याचबरोबर वर्ग समीकरणांचे सूत्र पद्धतीने उत्तर शोधा. सम विषम संख्येशी निगडीत वर्ग समीकरण तयार करून उकल शोधा. लेखी उदाहरणांचा विशेष सराव करायचा आहे आणि त्याची बहुपर्यायी प्रश्नांमध्ये तुम्ही ते कसे विचारले जातील याचा विचार करायचा. त्याचबरोबर सर्व संख्यांची बेरीज, यामध्ये अंकगणित श्रेणी जी आहे, 2 फासे टाकले संख्या तयार करा, 3 नाणी टाकली यावर आधारित संभाव्यता शोधा यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. मध्यक, बहुलक, मध्य शोधणे, त्याचबरोबर आयतालेख किंवा संचित वारंवारता, अंकगणित श्रेणीतील Nवे पद काढणे, अशा प्रकारे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला विचारले जातील. प्रश्न व्यवस्थित वाचून आकलन झाल्यानंतरच तुम्ही त्या प्रश्नांचा गोल करावा असंही सरांचं या ठिकाणी मत आहे. हे झालं बीजगणिताच्या बाबतीत. भूमितीच्या बाबतीत आमच्या शाळेचे तज्ञ मार्गदर्शक आदरणीय माने सर यांनी संभाव्य प्रश्न कोणत्या प्रकारे विचारले जातील या संदर्भात या ठिकाणी गाईड केलेलं आहे. तर त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे समरूपता, सिमिलॅरिटी. प्रश्न 1 मधील उदाहरण 1 ते 5 जे संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील आहेत. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे 4 गुणधर्म, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय व त्याचा व्यत्यास, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. यामध्ये जी स्टेटमेंट दिलेली आहे ती स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा किंवा पाठ करा. ते पाठ असणं आवश्यक आहे. प्रकरण 2 मध्ये पायथागोरसचं प्रमेय, संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधील प्रश्न 1 मधील उदाहरण 1 ते 8, पायथागोरसचं प्रमेय व व्यत्यास, पायथागोरसचे त्रिकूट, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचे प्रमेय, 45 डिग्री, 45 डिग्री आणि 90 डिग्रीचे प्रमेय, भूमिती
या ठिकाणी ही प्रमेय या ठिकाणी महत्वाचं आहे, त्यामध्ये भूमिती मध्याचं एक प्रमेय आहे. प्रकरण 3 वर्तुळ आहे. यावर आधारित संकीर्ण प्रश्न संग्रह 3 मधील प्रश्न 1 मधील उदाहरण 1 ते 10, 1, 2, 3 बिंदूतून जाणारी वर्तुळ, न्यास व त्रिज्या संबंध, स्पर्शिका, त्रिज्या, प्रमेय व्यत्यास, लघुकंस, विशाल कंस, अर्धवर्तुळ कंस यांची माप, आंतरलिखित कोनाचे प्रमेय, चक्रीय चौकोनाचे प्रमेय व व्यत्यास. प्रकरण 4 मध्ये जे भौमितिक रचना आहे त्या प्रकरणावर आधारित संकीर्ण प्रश्न संग्रह 4 मधील प्रश्न 1 मधील उदाहरण 1 ते 3. प्रकरण 5 जे आहे निर्देशक भूमिती, यामध्ये संकीर्ण प्रश्न संग्रह 5 मधील प्रश्न 1 मधील उदाहरण 1 ते 4, अंतराचे सूत्र, त्याचबरोबर विभाजनाचे सूत्र, रेषेचा चढ काढण्याची दोन्ही सूत्र, रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र यावर आधारित प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर प्रकरण 6 त्रिकोणमिती, ज्याला आपण ट्रिग्नोमेट्री असं म्हणतो, संकीर्ण 6 मधील प्रश्न 1 मधील उदाहरण 1 ते 4, त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या व्याख्या, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचे कोष्टक तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, पाठ असणं गरजेचं आहे. त्रिकोणमितीय नित्य समानता, या चारही तुम्ही लक्षात ठेवा. प्रकरण 7 या वर्षी पूर्णपणे वगळलं आहे. या संदर्भात मी तुम्हाला जो अभ्यासक्रम वगळलेला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला नंतर बोलणारच आहे. तुमच्या संभाव्य शंकामध्ये तो प्रश्न मी गृहीत धरलेला आहे, त्यामुळे त्याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देईन. 3 विषय आपले झाले, परंतु 3 विषय म्हणजे इंग्रजी 1, विज्ञानाचे 2 आणि गणिताचे 2 असे 5 विषय झाले. सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला 2 विषय पाहायला मिळतात, एक इतिहास राज्यशास्त्र आणि दुसरा भूगोल आणि अर्थशास्त्र. इतिहास राज्यशास्त्राबाबत राजा शिवाजी विद्या मंदिराचे पर्यवेक्षक आणि इतिहासाचे शिक्षक श्रीयुत थोरात सर यांनी या ठिकाणी आपणाला हे स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये रिकाम्या जागा भरा या प्रश्नांसाठी इतिहास व राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकाचं संपूर्ण वाचन व पाठाखालील प्रश्न यांची तयारी विद्यार्थ्यांनी करावं असं अपेक्षित आहे. चुकीची जोडी ओळखा यासाठी देखील पाठ्यपुस्तकातील प्रश्न विचारले जातील, त्याचे वाचनही विद्यार्थ्यांनी आवश्यक त्यांनी करायला हवं. संकल्पना चित्रे पूर्ण करा. संकल्पना चित्राच्या अभ्यासातून चुकीची जोडी ओळखा या प्रश्नाचा उत्तम अभ्यास होईल. संकल्पना चित्रे या प्रश्नाचा अभ्यासातून स्वाध्याय, खालील प्रश्नाविषयी शिवाय येणाऱ्या रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या प्रश्नांचा सराव विद्यार्थ्यांनी करावा. अनेक प्रकारच्या रिकाम्या जागा ज्या इतिहासातील प्रत्येक ओळीवर आधारित तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रकारचा अभ्यास तुम्हाला करता येईल. उदाहरणार्थ आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. त्याचबरोबर टिंबटिंब यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. एक उदाहरणादाखल या ठिकाणी तुम्हाला या गाळलेल्या जागा या ठिकाणी मी सांगत आहे. परंतु यामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना गुणांची विभागणी कशी होईल हे सुद्धा आपल्याला या शासन निर्णयामध्ये जाहीर झालेलं नाही. परंतु त्याची काळजी विद्यार्थ्यांनी न करता पूर्ण अभ्यास कसा करता येईल इतिहासाचा या संदर्भात त्यांनी अधिक विचार करावा. दुसरा भाग या ठिकाणी जो शेवटचा विषय यामध्ये आहे सामाजिक शास्त्रामध्ये, तो भूगोल. राजा शिवाजी विद्या मंदिरचे आदर्श आमचे तज्ञ शिक्षक आदरणीय श्री उत्तम शिर्के सर यांनी आपणाला संभाव्य प्रश्न कोणत्या प्रकारचे येतील त्याची जी माहिती पुरवलेली आहे, त्यामध्ये त्यांचं असं मत आहे की
हा जो 10वीचा भूगोलाचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये भारत व ब्राझील या दोन देशाचा तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे. दोन्ही देशातील प्राकृतिक, सामाजिक, नैसर्गिक, सांस्कृतिक आणि अशा अनेक भौगोलिक घटकामध्ये साम्य आहे, म्हणून या दोन्ही देशांचा अभ्यास या ठिकाणी दिला आहे आणि तो तुम्हाला करायचा आहे. यामध्ये प्रकरण 1 आहे क्षेत्रभेट. त्यामध्ये क्षेत्रभेटीचा हेतू, महत्व, पूर्वतयारी, उपयुक्त साहित्य, क्षेत्रभेटीच्या वेळी घ्यावयाची काळजी, त्याचा अहवाल लेखन यावर आधारित प्रश्न विचारले जातील. प्रकरण 2 आहे स्थान व विस्तार. यामध्ये महत्वाचे मुद्दे आहेत भारत व ब्राझील पृथ्वी गोलावरील स्थान, देशांच्या राजधान्या, शेजारील देश, महासागर, खेळ, प्रसिद्ध पिके इत्यादी. प्रकरण 3 आहे प्राकृतिक रचना व जल प्रणाली. यामध्ये भारत आणि ब्राझील चा प्राकृतिक विभाग तुम्हाला अभ्यासायचा आहे, त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रकरण 4 आहे हवामान. ब्राझील हवामान वैशिष्ट्ये, ब्राझीलमध्ये तापमान, ब्राझीलमधील पर्जन्यमान, भारत हवामान वैशिष्ट्ये, भारतामधील तापमान आणि पर्जन्यमान यावर आधारित तुम्ही अभ्यास करावा. प्रकरण 5 आहे ते नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी. याच दोन आपल्या देशामधील वनक्षेत्र, वनांची वैशिष्ट्ये आणि वृक्ष यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. प्रकरण 6 आहे ते लोकसंख्या. लोकसंख्या संसाधन, दोन्ही देशातील भारत आणि ब्राझील लोकसंख्याविषयी तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे. लोकसंख्येचे वितरण आणि लोकसंख्येची वैशिष्ट्य याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा. प्रकरण 7 मानवी वस्ती. या दोन्ही देशातील तुलनात्मक अभ्यास, वस्त्यांचा वितरणाचा तुलनात्मक अभ्यास, त्यानंतर वस्त्यांचे वितरण, ब्राझील मधील वस्त्यांचे वितरण याचा अभ्यास आणि भारतातील नागरीकरण, ब्राझील मधील नागरीकरण. प्रकरण 8 जे भूगोलामध्ये आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. यामध्ये भारत, ब्राझील, अमेरिकेची संयुक्त संस्थानं यांचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. यामध्ये शेती, पशुपालन, खाणकाम, मासेमारी यासारखे जे उद्योग ब्राझील मधील आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. प्रकरण 9 आहे पर्यटन, वाहतूक व संदेश वहन. यावर आधारित जे प्रश्न विचारले जातील त्यामध्ये भारत, ब्राझील पर्यटन यांचा तुलनात्मक अभ्यास, त्याचबरोबर भारतातील पर्यटन व्यवसाय, ब्राझील मधील वाहतुकीचे मार्ग, भारतातील वाहतुकीचे मार्ग, ब्राझील मधील प्रमाण वेळ व ब्राझील मधील संदेश वहन, भारताची प्रमाण वेळ व भारतातील संदेश वहन. अशा पद्धतीनं मी विद्यार्थी मित्रांनो अगदी थोडक्यात हा आढावा घेतलेला आहे आणि या संदर्भात शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला मी या ठिकाणी या संदर्भात सांगू इच्छितो की फक्त तुम्हाला या ठिकाणी जस्ट गाईडलाईन मिळालेली आहे. या विषयांच्या संदर्भात तुम्ही वर्षभर अभ्यास केलेलाच आहात. तुम्ही अजूनही पाठ्यपुस्तकांचं सूक्ष्म अध्यापन, या राज्य मंडळाच्या पाठ्यपुस्तकांचं सूक्ष्म अध्यापन तुम्ही करावं असं मला या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर आपल्याकडं वेळ अपुरा असल्यामुळं आपण यावर ओझरती नजर मारली, परंतु तीही काही कमी नाही. तुम्हाला बऱ्याच गोष्टी विषयवार या ठिकाणी लक्षात आलेल्या असतील असं मला वाटतं. आपण या व्याख्यानातील 3रा टप्पा जो आहे तो शंका समाधानाचा आहे. तुम्ही मला शंका तुमच्या काय असतील तर त्या तुम्ही प्रश्नांच्या स्वरूपाने विचारणार आहात किंवा तुम्ही विचारा. परंतु तत्पूर्वी 2 दिवस किंवा अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न या 2 दिवसामध्ये मला विद्यार्थ्यांनी फोन करून प्रत्यक्षात विचारलेले आहेत. तर त्या संदर्भात मी तुम्हाला अगोदरच काही विश्लेषण करतो. ते असं की पहिलं विद्यार्थ्यांचं असं मत आहे की आपण मातृभाषेतून शिकतो, आपली महाराष्ट्र मातृभाषा मराठी आहे आणि मग मराठी विषय का या ठिकाणी सीईटी साठी घेतला नाही. मी प्रथमतः विद्यार्थ्यांना
सांगू इच्छितो की चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टींवर तुम्ही जास्त भर द्यावा. मराठी विषय का नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा जे विषय आहेत त्याचा अधिक प्रभावी अभ्यास कसा करता येईल ते पाहावं. तो प्रशासनाचा विषय असतो, त्यांनी तो का घेतला नाही याचा विचार विद्यार्थ्यांनी करू नये असं मला या ठिकाणी वाटतं. दुसरा प्रश्न असा आहे की आता राज्य मंडळाच्या पुस्तकावर आधारित इंग्रजी या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत, तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाची थर्ड लँग्वेज असते. तर इंग्रजी माध्यमातून जे विद्यार्थी अभ्यास केलेला आहे 10वीचा किंवा इंग्रजी माध्यमातील जे विद्यार्थी आहेत त्यांना फर्स्ट लँग्वेज असते बोर्डाची. आता त्या विद्यार्थ्यांच्या समोर प्रश्न असा विचार पडतो की आपण फर्स्ट लँग्वेजचा अभ्यास करायचा की थर्ड लँग्वेजचा अभ्यास करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, बोर्डानं इतकं व्यवस्थित दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या अध्यापनाच्या राज्य मंडळाच्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळं ही शंका तुम्ही विचार करण्याची गरज नाही असं मला वाटतं. तुम्हाला जे पुस्तक आहे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट लँग्वेजचा अभ्यास करावा, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या थर्ड लँग्वेजचा अभ्यास करावा. बोर्ड याचा विचार करूनच प्रश्नपत्रिका काढणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपल्याला जी पुस्तकं आहेत त्यावर आधारित तुम्ही अभ्यास करा. तिसरा एक शंका विद्यार्थ्यांनी मला विचारली आणि त्या शंकेचं मी अगोदरच या ठिकाणी निरसन करतो. ते म्हणजे असं की परीक्षेचं माध्यम कोणतं आहे ते त्या GR मध्ये दिलेलं नाही की कोणत्या माध्यमामध्ये परीक्षा ही घेतली जाणार सीईटीची. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपलं जे बोर्ड आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे, हे जे बोर्ड आहे हे बोर्ड दरवर्षी किती भाषांमध्ये परीक्षा घेतं मला सांगाल की? अनेक भाषांमध्ये परीक्षा घेतं. मग ते मराठी असेल, इंग्रजी असेल, तुमची उर्दू असेल, या सर्व भाषांमध्ये परीक्षा घेणारं बोर्ड तुमच्या माध्यमाचा निश्चित विचार करणार आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही त्या संदर्भात जास्त विचार करण्यापेक्षा अधिक आपला अभ्यास करावा. चौथा प्रश्न असा आहे की वगळलेल्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारला जाईल की जाणार नाही. एक समुपदेशक म्हणून मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की नक्कीच बोर्ड याचा विचार करेल की वगळलेल्या विषयावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. मी तुम्हाला 100% ग्वाही देऊ शकत नाही या ठिकाणी, परंतु तशा प्रकारचा उल्लेख ज्या अर्थी बोर्डाने केला नाही त्या अर्थी बोर्ड विद्यार्थ्यांच्या अनुषंगिक विचार करतं आणि म्हणून मला असं वाटतं की वगळलेल्या विषयावर किंवा वगळलेल्या प्रत्येक विषयाच्या भागावर बोर्ड प्रश्न विचारणार नाही. परंतु तुम्ही एक ओझरती नजर त्याच्यावर मारली तरी काय चालू शकतं, तुम्ही त्या थोडाफार त्याचा अभ्यास केला तरी चालू शकेल, परंतु नाही केला तरी सुद्धा फारसा फरक पडणार नाही, कारण बोर्ड त्याची दखल घेईल, कारण बोर्डानंच तो अभ्यास वगळलेला आहे किंवा डिलीट केलेला आहे. तर त्यावर आधारित बोर्ड प्रश्न विचारेल असं वाटत नाही. त्यानंतर पाचवा संभाव्य प्रश्न असा आहे की सीईटी परीक्षा द्यावी की न द्यावी. एक काउन्सिलर म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करेल की निश्चित द्यावी. 2 टप्प्यामध्ये प्रवेश 11वी साठी दिले जाणार आहेत. त्यातला पहिला टप्पा जो महत्वाचा आहे तो सीईटी वर आधारितच आहे की पहिल्या टप्प्यामध्ये सीईटी मध्ये विद्यार्थ्यांना जे गुण येतील त्या गुणांच्या गुणवत्तेनुसार जर प्रवेश दिला जाणार आहे तर आपण किंतु परंतु किंवा दुसऱ्या टप्प्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. तर विद्यार्थ्यांनी निश्चित परीक्षा द्यावी. पहा, साधी गोष्ट आहे आणि सोपी परीक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. तुम्हाला अजून 1 महिना अवधी आहे, त्यामध्ये तुम्ही हा विचार करा की प्रत्येक विषयावर कोणते प्रश्न येतील. आणि दुसरं नाहीतरी असे कित्येक विद्यार्थी असतात की पुरेसा अभ्यास झाला नाही तरी सुद्धा परीक्षा देतात आणि तेवढी आयडिया तर तुम्हाला असते की साधारणपणे गेस करून सुद्धा तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं योग्य उत्तरं तयार करून अभ्यासावर आधारित
तुम्ही जो काही तुमचा अभ्यास झालेला आहे त्यावर आधारित प्रश्न वाचून आणि त्याचे पर्यायी वाचून तुम्ही अंदाजित उत्तर सुद्धा बरोबर देऊ शकता असं मला वाटतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 100% सीईटी परीक्षा द्यावी असं मला वाटतं. जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही 100% करा. प्रशासन आणि इतर घटक किंवा जे तुमच्या आवाक्या बाहेर आहे, जे तुम्हाला शक्य नाही अशा प्रशासकीय बाबींचा किंवा वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या बातम्यांचा विचार करण्यात वेळ व्यर्थ वाया घालवू नये असं मला वाटतं. त्यावर तुम्ही अधिकचा विचार करण्यापेक्षा या सीईटीकडं आणि आता राहिलेल्या 1 महिन्यातील अभ्यासाकडं एक संधी म्हणून तुम्ही पाहावं आणि निश्चित सीईटी द्यावी असं मला वाटतं. या ठिकाणी मी थांबतो. आपणाला एक 10 मिनिटं वेळ आहे. त्या 10 मिनिटाच्या वेळामध्ये तुम्ही काही प्रश्न विचारू शकता आणि जर तुम्हाला जवळजवळ प्रश्न तुम्हाला जे शंका विचारण्यासारखे होते ते मी या ठिकाणी घेतलेलेच आहेत, परंतु त्यातूनही काही जर प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद. प्रश्न जर तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही ते जरा चॅट बॉक्स मध्ये टाका प्रश्न. पहिला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. सर, सीबीएसईच्या स्टुडंटला सीईटी एक्झाम आहे का? निश्चित आहे. ज्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे अशा सर्व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची आहे. त्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ती बंधनकारक आहे. इथं एक प्रश्न विचारला गेलाय की सर ये एग्जाम सबको देना है क्या? मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना 11वीला प्रवेश घ्यायचा आहे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये त्यांना सीईटी त्यांनी द्यावी. बंधनकारक तर नाहीये, परंतु त्यांनी ती द्यावी. फॉर्म जो सीईटी साठी भरावा लागेल त्याची लिंक आणि त्या संदर्भात बोर्ड तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि एसएससी बोर्डाच्या पोर्टलवर 10वीच्या निकालानंतर पाठवणार आहे. तुमची शाळा आणि शाळेच्या ग्रुपवर तुमचे शिक्षक तुम्हाला ती माहिती पुरवतील. त्यावेळी तुम्हाला तो फॉर्म भरावा लागेल. किंबहुना त्याची स्ट्रॅटेजी काय असेल ती अजून बोर्डाने डिक्लेअर केलेली नाही. ती तुम्हाला त्यावेळी निकालानंतर 10वीच्या निकालानंतर 15 जुलैच्या दरम्यान तुम्हाला ती कळेल. सीईटी अभिषेकने प्रश्न विचारलाय, सीईटी ऐच्छिक आहे ना? सीईटी ऐच्छिक आहे, परंतु अभिषेक बाळा तू जर 10वीला आता असशील तर सीईटी द्यावी असं मला वाटतं. देणं अधिक हितकारक आहे. कारण पहिल्या टप्प्यामध्ये सीईटीवर आधारित प्रवेश होणार आहेत आणि उर्वरित जागांवर 10वीच्या निकालावर 10वीच्या गुणवत्तेवर आधारित तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे. 10वीचा निकाल जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला 9वीला 50% किती गुण आहेत त्यावर आधारित आणि 10वीच्या परफॉर्मन्सवर तो निकाल दिला जाणार आहे. त्यामुळं हा तुम्हाला 9वीला किती मार्क होते आणि 10वीला किती मिळतील आणि अंदाजित किती गुण येतील त्यावर मग तुम्हाला अवलंबून राहावं लागेल. त्यापेक्षा एक समुपदेशक म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सीईटी द्यावी. निकितानं प्रश्न विचारलाय, सर मॅथ्स सब्जेक्ट सीईटी मध्ये आहे तर त्याचे क्वेश्चन कसे असतील? मी आता जस्ट ओव्हरऑल तुम्हाला सांगितलेलं आहेच की कसे प्रश्न असतील. तर मी पुन्हा आता ते काही सांगत नाही, परंतु तशा प्रकारची अधिक माहिती तुम्हाला जर हवी असेल तर आपापल्या शाळेच्या ग्रुपवर जी माहिती मी आता तुम्हाला दिलेली आहे ती पोहोचवण्याची व्यवस्था मी करेन. ठीक आहे सर, छान झाले व्याख्यान, थँक्यू. त्याचबरोबर फी बाबत प्रश्न विचारला गेलाय. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी एसएससीचे फॉर्म भरताना जी फी भरलेली आहे त्यामुळं राज्य मंडळाचे जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं शुल्क सीईटी साठी आकारलं जाणार नाही. परंतु जे विद्यार्थी इतर बोर्डाचे आहेत, मग ते सीबीएसईचे असतील, आयसीएससीचे असतील किंवा इंटरनॅशनल बोर्डाचे असतील, तर त्यांना 15 जुलै नंतर विहित नमुन्यामध्ये जी काय फी आहे ती डिक्लेअर केली जाईल. त्यावेळी त्यांना मात्र
शुल्क भरणं बंधनकारक राहणार आहे. सीईटी साठी फी आहे, राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नाही, कारण त्यांनी अगोदर भरलेले आहे. पण इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना शुल्क आकारणी केली जाणार आहे. सर, सीईटीची एक्झाम कधी आहे असं विचारलं गेलं विद्यार्थ्यांनी. तर सीईटीची एक्झाम जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल असं शासन निर्णयामध्ये जाहीर केलेलं आहे. खात्रीशीर निश्चित सांगता येणार नाही, ते तुम्हाला त्यावेळी निश्चित तारीख डिक्लेअर करेल बोर्ड. सीईटी कुठे द्यावी लागेल, शाळेतच की बाहेर, या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की परीक्षा केंद्र निश्चित केली जाणार आहेत आणि ती परीक्षा केंद्राची यादी बोर्ड जुलैच्या 10वीच्या निकालानंतर जुलैच्या 15 तारखेनंतर ते जाहीर करणार आहे. त्यावेळी तुम्हाला तुमच्या शाळेच्या जवळचं किंवा तुमची शाळाही कदाचित केंद्र येऊ शकेल किंवा शाळेच्या जवळची शाळा तुमची केंद्र येऊ शकेल, परंतु जवळच केंद्र असेल, लांब केंद्र नसेल. यश पाटीलचा असा प्रश्न आहे की सर, 10वीच्या पर्सेंटेजवर का सीईटीच्या मार्क्सवर ऍडमिशन भेटणार आहे? जर तुम्ही सीईटी दिली तर सीईटीच्या मार्कांवर आधारित पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला 11वी साठी प्रवेश भेटणार आहे. जर तुम्ही सीईटी दिली नाही तर 10वीच्या गुणांच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश भेटणार आहे. परीक्षा कशी होणार, तर ती बहुपर्यायी असणार आहे. त्यामध्ये एमसीक्यू प्रश्न असतील आणि मी आता मागाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यावर आधी प्रत्येक विषयावर 25 गुणांचे प्रश्न असतील. देअर विल बी होम सेंटर और एनी सेंटर, एनी अदर सेंटर. ते सेंटरची यादी जाहीर केल्यानंतरच आपल्याला कळेल. तर या सर्व बाबींची तुम्ही जास्त चिंता करू नये असं मला वाटतं, कारण बोर्ड दरवर्षी तुमच्या घराच्या जवळ तुमचं केंद्र जर लेखी परीक्षेला येईल असा विचार करतं, तर निश्चित सीईटी परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला फार दूर जावं लागणार नाही. सीईटी साठी कुठं अप्लाय करायचे त्या संदर्भात मी मागाशी बोललोच, ते तुम्हाला 15 जुलै नंतर निकालानंतर जाहीर केलं जाईल. तुमच्या शाळेचे शिक्षक तुम्हाला त्यावेळी गायडन्स करतील किंवा त्यावेळी आपण तुमच्या शाळेच्या ग्रुपवर शिक्षक तुम्हाला माहिती देतील. सर, हा सर. मला असं सांगा वाटतं मुलांना की पुस्तका व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही साधनाचा म्हणजे नवनीत वगैरे अपेक्षित असेल ना, तर त्याचा अभ्यास न करता पुस्तकाचा अभ्यास त्यांनी करावा. कारण आतापर्यंत ऑनलाईन ज्या परीक्षा झाल्या, MA ची झाली, DSM झाली, BEdच्या झाल्या परीक्षा, तर पुस्तकामध्ये जे वाक्य मध्ये जे महत्वाचे वाक्य आहेत ना त्यावर आधारित असे ते प्रश्न असतात. तो प्रश्न देतात आणि त्याला 4 पर्याय देतात. म्हणून पुस्तकाच्या मुलाने जास्तीत जास्त वाचन करावं. अगदी परफेक्ट सर. मी माझ्या बोलण्यातही सांगितलंय आणि आता थोरात सरांनी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केले की विद्यार्थ्यांनी लाईन टू लाईन प्रत्येक म्हणजे पुस्तकाचं सूक्ष्म अध्यापन करा. तुम्ही कोणतंही पुस्तक असू द्या, बीजगणित, भूमिती, इंग्रजी, इतिहास, भूगोल वगैरे सर्व पुस्तकांच्या बाबतीत सूक्ष्म अध्यापन करा आणि मी जे मगाशी मुद्दे सांगितलेले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा कसा प्रयत्न करता येईल ते मी पाहतो. परंतु राज्य मंडळाने एका वाक्यामध्ये सांगितले, जे आता थोरात सरांनी सांगितलं, की राज्य मंडळाच्या पाठ्यपुस्तकाचा अध्यापन विद्यार्थ्यांनी करावं, त्यावर आधारित परीक्षा ही असणार आहे आणि म्हणून पाठ्यपुस्तक हे अतिशय महत्वाचं आहे. हे विद्यार्थ्यांनी याबाबत लक्षात घ्यावं. इथे एक प्रश्न अतिशय सुंदर विचारलेला आहे. 10वीच्या निकालातील गुण सीईटी पेक्षा जास्त असेल तर कोणते गुण ग्राह्य धरणार? जर विद्यार्थ्यांना सीईटी दिली आणि सीईटी मध्ये गुण आले आणि 10वीचाही निकाल लागला, तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट आहे की तुम्ही जर सीईटी दिली तर प्रथम टप्प्यामध्ये सीईटीच्या गुणांवरच आधारित तुमचे प्रवेश होणार आहेत. त्यावेळी तुलनात्मक गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत असं मला वाटतंय. परंतु हा जो प्रश्न आहे या संदर्भात बोर्डानं अजून काही जर वेगळ्या गाईडलाईन दिल्या तर निश्चित आपणाला नंतर समजतील. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुम्ही या गोष्टींचा विचार न करता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपला अभ्यास करावा. या किंतु परंतु ज्या गोष्टी आहेत त्या निश्चित बोर्ड याचा विचार करेल. तुम्ही आपला अभ्यास करावा असं मला वाटतं. हा एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. सर, 11वी करायची नसेल तर सीईटी द्यायची का?
ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा म्हणजे पदविका अभ्यासक्रम किंवा फार्मसी डिप्लोमा, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ITI ला प्रवेश घ्यायचा आहे आणि हे त्यांचं निश्चित आहे, त्या विद्यार्थ्यांनी CET देण्याची आवश्यकता नाही. त्यांनी त्या प्रकारचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण कराव्यात आणि त्या पद्धतीनं प्रवेश घ्यावेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या विषयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ज्युनियर कॉलेजला, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी मात्र CET द्यावी. सब्जेक्ट सगळे असणार एक्झामला. सब्जेक्ट विषयी मी आता बोललेलोच आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यांच्या मंडळाच्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास तुम्हाला त्या विषयांचा करायचा आहे. एक प्रश्न इथे आहे, विनय चव्हाण सर, CET परीक्षेत कमी मार्क्स पडल्यास काळजी करायची कारण नाही. आता अभ्यास कर, मार्क्स कमी येणार नाहीत, आणि जर कमी आलेच तर CET देणाऱ्या सर्वांना 11वीला प्रवेश मिळणार आहे. काळजी करण्याची कारण नाही. किंबहुना CET न दिलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ती शासनाची जबाबदारी आहे. तुम्ही एकदा CET दिली की तुम्हाला प्रवेश देणं. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता न करता अभ्यासाचं चिंतन करावं. हा एक प्रश्न छान आहे. प्रश्न 3 पेक्षा जास्त चुकले तर मार्क्स कमी होण्याचे चान्सेस आहेत का? बिलकुल नाही. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. जसं JEE ला किंवा नीटला असतं त्या पद्धतीनं या CET ला निगेटिव्ह मार्किंग नाही. तुमचा प्रश्नाचं उत्तर चुकलं की तुमचा 1 मार्क कमी होणार, बरोबर आलं की मार्क मिळणार. जेवढे बरोबर तेवढे तुमचे मार्क असणार. CET मध्ये करणनं प्रश्न विचारलाय, CET मध्ये जर मार्क्स कमी असतील तर 10वीच्या पर्सेंटेजवर फरक पडेल का? बिलकुल नाही. 10वीचा गुणांचा पॅटर्न ठरलेला आहे, त्यानुसार तुम्हाला गुण मिळणार आहेत. CETच्या गुणांचा आणि 10वीच्या गुणांचा काही एकमेकाशी संबंध नाही आणि तो तुम्ही लावू नका बिलकुल. प्रश्न इंग्रजीत असतील का मराठीत? शक्यतो प्रश्न हे तुम्ही फॉर्म भरताना जी लँग्वेज दिलेली आहे त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. मी मगाशी सांगितलेलं आहे, त्याची काळजी करण्याची गरज नाही. बोर्ड त्याचा विचार करेल. सर, CET आधी होणार की 10वीचा रिझल्ट आधी लागणार? 10वीचा आधी रिझल्ट लागणार आणि नंतर CET होणार. CET जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता बोर्डाने व्यक्त केलेली आहे. CET मध्ये पास झाल्यावर तो कोणत्याही शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल का? तसं होणार नाही. CET मध्ये तुम्हाला जे मार्क येतील त्याची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल आणि त्या यादीतील गुणवत्तेनुसार अनुक्रमे प्रवेश दिला जाईल. आता मला वाटतंय त्याच प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जात आहेत. हा एक छान प्रश्न आहे. CET मला वाटते नीलम मॅडमनी विचारलेला आहे. CET एक्झामचा 11वीच्या ऍडमिशन व्यतिरिक्त अजून कुठे उपयोग होईल का? बिलकुल नाही. ही जी CET आहे ती फक्त तुम्हाला 11वी प्रवेशासाठी घेतली जाणार आहे. भविष्यात त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी त्या गुणांचा उपयोग केला जाणार नाही तूर्त तरी. या शासन निर्णयानुसार भविष्यामध्ये अजून शासनानं काय केला उपयोग त्याचा तर आपण आत्ता नाही सांगू शकत. जसं 9वीच्या मार्कांचा 10वीच्या गुणांसाठी आत्ता केला गेला तसं. सर, कॉलेजची मेरिट लिस्ट CETच्या मार्कांवर लागणार का? हो, निश्चित. फॉर्म आत्ताच भेटणार नाही ऋतुजा. फॉर्म 10वीच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाहीर करेल, त्यावेळी त्याबाबत तुम्हाला माहिती निश्चित मिळेल. त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. हो, 100 गुणांवर आधारित CETची परीक्षा असेल. वरद, इंग्लिशचा पेपर फक्त ग्रामरवर नाही, संपूर्ण पुस्तकाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्यामध्ये ग्रामर आलंच. मेरिट कितीचं लागेल हे आपल्याला नाही सांगता येत. तुम्ही जर सगळ्यांनी खूप अभ्यास केला तर मेरिट अधिक जाईल आणि कमी जास्त अभ्यास झाला तर मेरिट कमी जास्त होईल. सब्जेक्ट मी सांगितलेले आहेत रोशन अगोदरच. याच्या व्यतिरिक्त सब्जेक्ट आणि इतर कुणाला माहिती हवी असेल तर एक 5 मिनिटाचा व्हिडिओ जो आम्ही केलेला आहे YouTube चॅनलला, तर तो तुम्ही पहा. किंवा आजचं जे रेकॉर्डिंग आहे ते आम्ही उद्या YouTube चॅनलला टाकणार आहोत. तर आजच्या संपूर्ण माहिती तुम्हाला उद्या YouTubeवर पाहता येईल. याच ग्रुपवर आता आपण लिंक पाठवतोय.
माझ्या युट्यूब चॅनलची ती सर्वांनी सबस्क्राईब करा. त्यामध्ये एक व्हिडिओ ऑलरेडी आपण या सीईटीच्या अभ्यासाच्या संदर्भात मार्गदर्शन करणारा पाठवलेला आहे. तो व्हिडिओ पहा आणि उद्या तीच लिंक तुम्हाला या व्हिडिओसाठी सुद्धा आजच्या पाहायला मिळेल. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की लिंक तुम्हाला या ग्रुपवर पाठवलेली आहे, खाली पाठवलेली आहे पहा. त्या लिंकवर क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढे करिअरवर आधारित अनेक व्हिडिओ मी तयार करून त्यावर अपलोड करणार आहे. त्याची माहिती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, मला वाटतं पुरेशी माहिती बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं खूप छान दिलंय. सर आम्हाला खूप चांगली माहिती दिली, मार्गदर्शन केलं, धन्यवाद वगैरे. ठीक आहे, काय हरकत नाहीये. पुन्हा एकदा तुम्हाला मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. तुम्ही मला या ठिकाणी तुमच्या याच प्रतिक्रियांमुळे आम्ही वेगवेगळ्या विषयाची व्याख्यान मालिका या ठिकाणी घेऊन येणार आहोत. तर विद्यार्थ्यांनी आणि सर्वांनाच मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. पुढील सूत्र मी आसावरी मॅडम यांच्याकडे देतो. धन्यवाद. योग्य मार्गदर्शन हे नेहमी योग्य दिशा दाखवते आणि यशस्वी करते. त्याप्रमाणे आजच्या या मार्गदर्शनात सरांनी सर्व विद्यार्थ्यांच्या 11वी सीईटी परीक्षेबाबतीतील सर्व शंकांचे योग्य पद्धतीने निरसन केले. सरांच्या याबाबतच्या सखोल अभ्यासक्रमातूनच विद्यार्थ्यांना योग्य अशी दिशा मिळून सर्व विद्यार्थी 11वी सीईटी परीक्षेची उत्तम पद्धतीने तयारी करून कोणतेही दडपण न घेता उत्तम पद्धतीने परीक्षा देतील व त्या परीक्षेला सामोरे जातील आणि यशस्वीही होतील. ही सर्वांकडून सदिच्छा. आणि तरी देखील विद्यार्थी किंवा पालकांना कोणत्याही प्रकारची शंका असल्यास आजच्या मार्गदर्शनाचा व्हिडिओ RS देवकर इंग्लिश मीडियम स्कूल आणि राजा शिवाजी विद्या मंदिर या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या ग्रुपवरती या व्हिडिओची लिंक शेअर केली जाईल. सरांच्या या अशाच मार्गदर्शनाचा या मार्गदर्शनाचा तुम्हाला व इतरांना लाभ होण्यासाठी स्क्रॅच युअर करिअर या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा व बहुमूल्य अशा शैक्षणिक मार्गदर्शनाचा लाभ घ्या. आणि आता या मार्गदर्शनाचा आभार प्रदर्शनाचा सर्वात शेवटचा टप्पा. प्रथम मी महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक श्री देवकर सर व संस्था अध्यक्षा सौ देवकर मॅडम यांचे आभार मानते. त्यांनी अशा उत्तम पद्धतीचे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिले व त्यातून आपल्याला बहुमूल अशा शैक्षणिक मार्गदर्शनाची वाटचाल आपल्याला पुढील आयुष्यातही मिळणार आहे. त्याचबरोबर आजच्या 10वीच्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन उत्तम पद्धतीने मार्गदर्शनाची रूपरेषा आखून विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केल्याबद्दल आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक, समुपदेशक व संस्था खजिनदार श्री घाडगे सरांचे मनपूर्वक आभार. प्रत्येक क्षणी सर्वांना वेळोवेळी सहकार्य करणारा RS देवकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या चेअरमन सौ घाडगे मॅडम यांचे आभार. आजचे टेक्निकल सपोर्टर टीम एक्सलंटचे श्री परेश कारंडे सर व त्यांचे सहकारी यांचे आभार. संस्थेचे सर्व विश्वस्त, दोन्ही शाळांचे सर्व प्रमुख, सर्व शिक्षकांचे आभार. कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी व तमाम पालक वर्ग यांचे आभार. अजाणतेपणे जर कोणी राहिले असेल तर त्या सर्वांचे आभार. तर ते शेवटी आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी संस्थेने माझ्यावरती सोपवली त्याबद्दल संस्थेचे मनपूर्वक आभार. सर्वात शेवटी जाताना एकच म्हणू इच्छिते, विद्यार्थ्यांना 10वीच्या निकालाबद्दल अभिनंदन व 11वी सीईटी परीक्षेसाठी शुभेच्छा. व हे सर्व बोलून मी आजचा कार्यक्रम व मार्गदर्शन इथे संपले असे जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. परंतु या ठिकाणी आजच्या व्याख्यानामध्ये श्रीमती इंदिरा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ पूजा कुलकर्णी मॅडम या ठिकाणी आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देतो. मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी व्याख्यानासाठी उपस्थित राहिलात. त्याचबरोबर DR पाटील सर उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि शिवाय आज या व्याख्यानाला आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचेही या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी हा व्याख्यानाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.